मी प्राध्यापक डॉक्टर अबासू शिंदे, अकॅडमिक काउन्सिलर, इग्नो रिजनल सेंटर पुणे इथून द प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 1 आपण पाठीमागं पाहिलेलं आहे. आता 2 च्या अनुषंगाने किंवा सूक्ष्म अर्थशास्त्राची तत्वे 2 याच्यामध्ये ब्लॉक 1 इंट्रोडक्शन, प्रस्तावना किंवा डिमांड अँड इलेस्टिसिटी ऑफ डिमांड किंवा त्या अनुषंगाने जो पाठीमागच्या युनिटमध्ये आपण किंवा 1 मधला युनिट होता तो मागणी आणि मागणीची लवचिकता, याच अनुषंगाने प्रिन्सिपल ऑफ मायक्रो इकॉनॉमिक्स 2 मध्ये आपल्याला जो बदलती स्थिती दिसतीये किंवा त्याच्यात असणारा बदल कोणता, तर परिपूर्ण स्पर्धा किंवा परफेक्ट कॉम्पिटिशन, फर्म्स अँड इंडस्ट्री इक्विलिब्रियम. फर्म म्हणजे उद्योग संस्था, उद्योगधंदा किंवा कुटुंब संस्था आणि उद्योग संस्था याच्यातला होणारा इक्विलिब्रियम किंवा समतोल कशा पद्धतीने होऊ शकतो, त्या अनुषंगाने आज आपण या ठिकाणी चर्चा करणार आहोत किंवा त्या अनुषंगाने काही माहिती आपल्याशी संवाद साधला जाईल. यातला परिपूर्ण स्पर्धा किंवा आपण कधी म्हणू शकतो, तर आपल्याला डिमांड अँड सप्लाय किंवा मागणी आणि पुरवठा हा जर समजला तर उद्योग संस्था आणि कुटुंब संस्था, फर्म म्हणजे एखादी कुटुंब संस्था आपण म्हणतोय किंवा समाज म्हणूया, त्याच्यातून उद्योग संस्थेला जो सप्लाय केला जातो तो म्हणजे भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन याच्यातला होणारा समतोल ज्या पद्धतीनं असेल त्या पद्धतीवर आपल्याला या इक्विलिब्रियमची किंवा समतोल पॉईंट जो झालेला आहे त्याच ठिकाणी मागणी आणि पुरवठा, दिस इज अ ब्रेक पॉईंट, की त्या ठिकाणी तो एक असा पॉईंट निर्धारित होऊ शकतो की त्या ठिकाणी मागणी आणि पुरवठा याचं समतोल साध्य केलं जाऊ शकतं किंवा गाठलं जाऊ शकतं. या अनुषंगाने आपल्याला याच्यातला भाग सांगता येऊ शकतो. या इंट्रोडक्टरी पार्टच्या अनुषंगाने परिपूर्ण स्पर्धा किंवा फुल कॉम्पिटिशन जे म्हणतोय आपण, परफेक्ट कॉम्पिटिशन जे म्हणतोय, तो पूर्ण स्पर्धा ही बाजारपेठेची वैशिष्ट्य आहे किंवा त्या बाजारपेठेमध्ये हे प्रमुख काही वैशिष्ट्य आपल्याला बघावे लागतील. परफेक्ट कॉम्पिटिशन कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ अ परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट. परफेक्ट म्हणजे पूर्ण सर्व बाजारपेठेमध्ये आपण म्हणतो पूर्ण बाजारपेठेमध्ये परफेक्ट कॉम्पिटिशन आहे, म्हणजे जे काही माल किंवा वस्तू उत्पादनासाठी विक्री केलेली आहे, गुड्स अँड सर्व्हिसेस म्हणूया पाहिजे तर आपण, उद्योगधंद्यातून तयार होणाऱ्या वस्तू आणि सेवा असतील, त्या वस्तू आणि सेवा निर्मिती झाल्यानंतर त्या बाजारपेठेमध्ये, जसं की आपण डेमोग्राफीमध्ये पण म्हणू शकतो किंवा लोकसंख्येच्या आधारावरती पण असं म्हणू शकतो की जेवढी लोकसंख्या असेल त्या पद्धतीने त्याचा पुरवठा हा निश्चितपणे केलेला असतो. म्हणजे एखाद्या कुटुंबामध्ये आपण म्हणूया की 4 लोक असतील तर 4 पैकी किमान 1, 2, 3 लोक तरी किंवा चारीचे चारही लोक आता उद्योगधंद्यामध्ये किंवा सर्व्हिसमध्ये आपण म्हणूया नोकरीमध्ये कार्यरत असताना दिसतात किंवा त्या ठिकाणी ते व्यस्त असताना दिसतात. जर 4ही जण असतील, एका कुटुंबात 4 व्यक्ती आहेत आणि 4ही लोक जर काहीतरी काम करत असतील, जे अर्थार्जन ज्याच्यातून होतं, उत्पन्न ज्यातून मिळू शकतं, असं काम करत असतील तर त्या ठिकाणी पूर्ण स्पर्धा साध्य झाली अशी म्हणू शकतो आपण. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये मुख्य वैशिष्ट्य काय असू शकतं, तर असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते याच्यात म्हटलं जातं. म्हणजे ज्या बाजारपेठेमध्ये असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते आहेत त्याला पूर्ण स्पर्धेचा बाजारपेठ असं किंवा बाजार असं म्हटलं जातं. म्हणजे जिथं असंख्य ग्राहक आहेत, ग्राहकांना त्याच्यातलं ज्ञान आहे, सर्व गोष्टी अवेअर आहेत आणि त्या ठिकाणचा समतोल पॉईंट जो आहे तो निर्धारित केला जातो किंवा त्या ठिकाणी निश्चित होऊ शकतो. हे कशासाठी डिमांड अँड सप्लाय कशावरती डिपेंड होऊ शकतो, तर त्याला एक ब्रेक पॉईंट आपण म्हणूया. आणखी प्राइस हा खूप महत्त्वाचा घटक आहे. किंमत घेणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना. प्राइस म्हणजे प्रत्येक आपण म्हणूया की पॉप्युलेशनला जे काही एम्प्लॉयबिलिटी क्रिएट होत असते किंवा सर्व्हिस मिळत असतात, जॉब्स मिळत असतात, त्यावेळेला त्याचे काही पेमेंट किंवा त्याचा परतावा हा निश्चितपणे काही ना काही मोबदला हा दिलेला असतो. जसं की लँडच्या संदर्भात खंड दिला जातो किंवा रेंट दिला जातो आपण म्हणतो. एखादी बिल्डिंग असेल, कन्स्ट्रक्शन असेल तर त्या कन्स्ट्रक्शनला सुद्धा शॉर्ट पिरियडसाठी जर आपण यूज करणार असलो, वापरणार असलो, तर त्या वापरलेल्या बांधकामाच्या अनुषंगाने त्या दृष्टीनं त्याचे परताव्याच्या अनुषंगाने जसं विचार केला जातो तशा पद्धतीने या किंमत घेणाऱ्या कंपन्यांची जी काही किंमत संरचना आहे, किंमत ठरवण्याची मेथड आहे, द प्राइस टेकिंग फर्म कॉस्ट स्ट्रक्चर किंवा हे स्ट्रक्चर जे आहे ते बाजार किंमतीच्या अनुषंगाने बाजार निर्धारित करेल आणि त्याच पद्धतीने याच्यातला होणारा बदल हा अपेक्षित दिसेल. द प्राइस रँकिंग फर्म कॉस्ट, किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना
किंवा बाजारपेठेमध्ये काही वेळेला काही उत्पादक उद्योग संस्था या आपली मागणी वाढवून तशा पद्धतीने उत्पादन करण्याचं काम किंवा तशा पद्धतीने उत्पादन क्रिएट करतात. त्या उत्पादन क्रिएशनमुळं डिमांड मार्केटमध्ये वाढू शकते. तशा पद्धतीच्या वस्तू तयार केल्या जाऊ शकतात आणि याच किमतीच्या आधारावरती सुद्धा जसं अल्पकाळ आणि दीर्घकाळ आपण पाठीमागे चर्चा केली. शॉर्ट पिरियडमध्ये कदाचित हे शॉर्ट आहे. आता मार्केटमध्ये जर पाहिलं तर भारतात असेल किंवा महाराष्ट्रात असेल इथं टोमॅटो प्रोडक्शन जे आहे ते लिमिटेड आहे किंवा कमी दिसतंय आता सध्या. त्यामुळंच जे 20 किंवा 30-50 रुपीज केजी मिळायला पाहिजे, 20 रुपये 30 रुपये किंवा 50 रुपये किलो मिळायला पाहिजे, त्याचं 200 पर केजी रेट्स आता डिक्लेअर झालेला आहे किंवा तशा पद्धतीनं 200 रुपये किलो देऊन सुद्धा टोमॅटो खरेदी करणं हे शक्य होत नाही किंवा तशा पद्धतीने त्याचं ॲग्रिकल्चर गुड्सचं प्राईस जे आहे ती वाढलेली आपल्याला दिसते. तशाच पद्धतीने इंडस्ट्रियल गुड असतील, सर्व्हिस सेक्टरमधल्या काही सेवा असतील, याची सुद्धा व्हॅल्यू जी आहे किंवा तशा पद्धतीची किंमत जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसेल. त्यामुळे परिपूर्ण स्पर्धा जी आहे फर्म आणि उद्योग याच्यातला परफेक्ट कॉम्पिटिशन जे आहे, फर्म अँड इंडस्ट्रियल इक्विलिब्रियम जे आहे ती कशा पद्धतीने वाढेल, किती वाढेल, किंमत घेणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना किंवा किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना ही जी आहे ती कशा पद्धतीने आहे, किती आहे. द प्राइस ट्रेकिंग रँकिंग फर्म्स कॉस्ट स्ट्रक्चर त्या ठिकाणी त्याची किंमत वाढवण्याचं काही कारण असू शकतील किंवा त्या अनुषंगाने जसं परफेक्ट कॉम्पिटिशनची कॅरेक्टरिस्टिक्स किंवा वैशिष्ट्य आहे, याच वैशिष्ट्याच्या अनुषंगाने देखील आपल्याला असंख्य ग्राहक, असंख्य विक्रेते म्हणतो तशा पद्धतीनं बाजारपेठेचा अवेअरनेस असणं किंवा माहिती असणं हे सुद्धा वैशिष्ट्य आहे. ॲडव्हर्टाईजच्या संदर्भातलं काही वैशिष्ट्य म्हणून जाहिरातबाजी असू शकते, त्याची किती असेल किंवा सर्व गोष्टी माहिती असण्यासाठी या इतर बाबी सुद्धा फार महत्त्वाच्या असतात. प्राईस जी आहे त्या संदर्भातली सुद्धा माहिती विक्रेत्याला आणि ग्राहकाला दोघांनाही असू शकते. त्यामुळं याच्या संदर्भातला अवेअरनेस हा किती किंवा कशा पद्धतीचा आहे तो आपल्याला दिसून येईल. याच्यातला सेंट्रल पॉईंट किंवा मुख्य संकल्पना जी आहे पूर्ण स्पर्धा बाजार हा अल्पकालीन आणि दीर्घकालीनमध्ये मजबूत बनत असतो. या द परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट फर्म इन द शॉर्ट रन अँड लॉंग रन अल्पकाळ आणि दीर्घकाळामध्ये याची जी मजबूती किंवा पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अल्पकाळाचा आणि दीर्घकाळाचा कशाशी संबंधित येऊ शकतो किंवा तो कशा पद्धतीने त्याचा भाग असू शकतो हा त्यातला महत्त्वाचा भाग आहे. शॉर्ट रन प्राइस अँड आउटपुट अल्पकालीन किंमत जी आहे ती कदाचित दीर्घकाळात राहीलच असं होत नाही, परंतु शॉर्ट पिरियडमधली किंमत जी आहे त्याच्यामुळे उत्पादन वाढवणं किंवा उत्पादन घेणं या अनुषंगाने सुद्धा या बाबी महत्त्वाचे ठरू शकतात. त्यामुळे अल्पकालीन असामान्य असणारा बाजार हा दीर्घकाळामध्ये त्याच्यात झालेले बदल आपल्याला अनुभवायला मिळतील किंवा तशा पद्धतीने त्याच्यातले बदल हे सुस्पष्टपणे जाणवतील. कोणत्या परिस्थितीमध्ये किंवा कसल्या स्थितीमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात राहू शकेल, अल्पकालीन असेल दीर्घकालीन असेल, त्याच्यातली कन्स्ट्रक्शन आपण म्हणूया कशा पद्धतीने चेंज होतील ते आपल्याला बघावे लागतील. या अल्पकालीन किंमत आणि आउटपुटच्या अनुषंगाने या समसमांतर बाजारपेठा किंवा इतर स्थिती कशी आहे, शॉर्ट रन अबनॉर्मल प्रॉफिट मार्केट जे आहे ते एंट्री कशा पद्धतीने होईल, अल्पकालीन नुकसान शॉर्ट रन लॉस अल्पकालावधीमध्ये काही वेळेला त्याचा ग्राहक मिळेलच असं होत नाही. त्यामुळे या अल्पकालावधीमध्ये अशा पद्धतीच्या लॉसला देखील सामोरं जावं लागतं उद्योजकाला. त्या दृष्टीनं कोणत्याही उद्योजक उत्पादन करताना लिमिट मध्ये लेबर जे आहे किंवा कामगार जे आहे, वर्कर्स जे आहेत ते कमीत कमी वापरण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे या दीर्घकालीन लेबरवरती किंवा कामगारावरती खर्च करावा लागणार नाही, परंतु इन्फ्रास्ट्रक्चरवरती खर्च करण्यासाठी तयार असतो. कारण इन्फ्रास्ट्रक्चरमुळे लॉंग टाईममध्ये आपल्याला तो बेनिफिट घेता येऊ शकतो आणि त्याचे फायदे सुद्धा मिळू शकतील. त्यामुळे अल्पकालीन नुकसान जे आहे ते अल्पकालीन कशा पद्धतीचं आहे, दीर्घकालीन काय स्थिती असेल याचा विचार करता पीसी फर्मची दीर्घकालीन किंमत आणि आउटपुट जे आहे ते दिसून येऊ शकतो का, त्या अनुषंगाने त्याचा विचार होऊ शकतो. हा निष्कर्ष जे आहे फर्मसाठी तो कशा पद्धतीने त्याचा काढता येऊ शकतो. या अनुषंगाने 1.5 मध्ये जो भाग सांगितलेला आहे तो अल्पकालीन आणि दीर्घकालीन याच्याशी संबंधित आहे. पीसी फर्मची दीर्घकालीन किंमत आणि आउटपुट जे आहे, लॉंग रन प्राइस अँड आउटपुट ऑफ पीसी फर्म जे आहे ते किती असू शकतं, कशा पद्धतीने असू शकतं. पीसी फर्ममध्ये किंवा फर्मसाठी असणारी स्थिती जी आहे ती परफेक्टली कॉम्पिटिटिव्ह मार्केट असेल, फर्म इन द शॉर्ट रन अँड लॉंग रन आहे.
शॉर्ट रन प्राइस अँड आउटपुट जे आहे ते कशा पद्धतीने वाढेल, किती वाढेल, शॉर्ट रन ॲबनॉर्मल प्रॉफिट जे आहे ते मार्केट आहे किंवा एंट्री आहे शॉर्ट रनच्या अनुषंगाने, शॉर्ट रन लॉंग रनच्या अनुषंगाने ही प्राइस स्टॅबिलिटी जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते किंवा किती होऊ शकते. म्हणजे किंमत स्थैर्य जर नाही झालं तर अर्थव्यवस्थेमध्ये त्या वस्तूची मागणी ही दीर्घकाळासाठी अल्पकाळासाठी ही बदललेली दिसेल. त्यामुळं पूर्ण स्पर्धेचा बाजार असणारा अल्पकालीन आणि दीर्घकालीन याचा विचार करता ग्राहकांच्या दृष्टीनं म्हणजे याच्यामध्ये वस्तू कोणती आहे तर आपण काल्पनिकदृष्ट्या कोणतीही वस्तू त्याच्यामध्ये घेऊ शकतो. गुड्स ज्या आहेत त्या कोणत्याही घेतल्या तरी पण सर्व्हिसेसचाही कोणत्याही घेतल्या तरी त्याचा ग्राहक कोण आहे त्या अनुषंगाने किंवा उत्पन्न काढणारा घटक कोण आहे, फर्म कशा पद्धतीने आहे. त्यामुळे या उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह जो मॅक्रो इकॉनॉमिकमध्ये आपल्याला सुस्पष्टपणे दाखवलेला असतो तो चक्राकार गतीने फिरत असतो. परंतु एकाचं उत्पन्न हा दुसऱ्याचा खर्च म्हणजे बाजारपेठेमध्ये हा अल्पकालीन आणि दीर्घकालीनचा अभ्यास करत असताना अशा अनेक घटकावरती विचार करावा लागेल किंवा त्या अनुषंगाने त्याच्या बाबी ह्या सुस्पष्टपणे आपल्याला जाणून घ्यावे लागतील. त्यामुळं शॉर्ट रन प्राइस असेल, लॉंग रन प्राइस असेल किंवा लॉंग रन साठीचा असणारा बाजारपेठ असेल तो कशा पद्धतीने किती प्रमाणात आहे, त्या अल्पकालीनशी संबंधित काय आहे, फर्मची दीर्घकालीन किंमत आउटपुट जी आहे ती कशा पद्धतीची आहे ती देखील आपल्याला सांगता येऊ शकते. त्यामुळे फर्मची दीर्घकालीन किंमत आणि आउटपुट जे आहे ते आपल्याला या अनुषंगाने विचार घ्यावा किंवा घेता येऊ शकतो किंवा त्या अनुषंगाने तशी माहिती पाठवता येऊ शकते. पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेतली बाजारपेठेची स्थिती ही कशी आहे, शटडाऊन पॉईंट आणि ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे म्हणजे त्याची बाजारपेठ आपण म्हणूया थांबण्याची किंवा प्रोडक्शन जे आहे ते थांबण्याची अवस्था आणि त्याच्या पुढचा ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे तो ब्रेक इव्हन पॉईंट म्हणजे त्या उद्योजकाला त्या उद्योगधंद्याला त्या अवस्थेमध्ये परवडतंय अशा पद्धतीची जी स्थिती असेल त्या अनुषंगाने देखील या ठिकाणी ब्रेक इव्हन पॉईंट होऊ शकतो किंवा तो समतोल बिंदू होऊ शकतो. त्यामुळं पीसी फर्मसाठी आणि पीसी मार्केटसाठी ज्यावेळेला आपण विचार करतो पीसीएम किंवा पीसीएम म्हणजे महानगरपालिकेच्या अखत्यारीतला असणारा उद्योगधंदे असतील किंवा त्या पीसीएमच्या अनुषंगाने खरं तर वेगवेगळे फुल फॉर्म्स आपल्याला मिळू शकतील. त्यामुळं शॉर्ट रन किंवा आणि लॉंग रनच्या अनुषंगाने ब्रेक इव्हन पॉईंटच्या अनुषंगाने त्याचे फर्म्स किंवा उद्योगधंदे जे आहे ते उद्योगधंद्यांच्या अंतर्गत असणारा सप्लाय असेल, सप्लाय कर्व आहे फॉर अ पीसी फर्म अँड फॉर अ पीसी मार्केट. त्या अनुषंगाने स्थिर किंमत, वाढती किंमत आणि घटते खर्च आणि कमी होत जाणारी किंमत उद्योग या अनुषंगाने किंवा कॉन्स्टंट कॉस्ट, इन्क्रीजिंग कॉस्ट अँड डिक्रीजिंग कॉस्ट जी आहे ती त्या ठिकाणी विचारात घेतलेली आहे. त्या अनुषंगाने आलेले निष्कर्ष हे देखील आपल्याला त्या अनुषंगाने पाहता येऊ शकतील. त्यामुळे स्थिर किंमत, वाढती किंमत किंवा घटती किंमत, त्या अनुषंगाने असणारा खर्च, कमी होत जाणारे किंमत उद्योग या अनुषंगाने त्याच्यातला भाग हा विचारात घ्यावा लागतो. परंतु या कन्क्लुजनकडे येत असताना कन्क्लुजन असेल किंवा निष्कर्ष आपण म्हणूया याच्यातून काय आउटपुट निघू शकतं तर याच्यातून उद्योगधंद्याच्या अनुषंगाने जे परिपूर्ण किंवा पूर्ण स्पर्धेच्या अवस्थेमध्ये उद्योगधंदा आणि फर्म किंवा एखादी संस्था उद्योग या अनुषंगाने किंवा एखादं कुटुंब आपण म्हटले त्या कुटुंबाकडून दिले जाणारे सर्व स्रोत, त्याच्या सहाय्याने उद्योगधंद्यात घेतलेलं उत्पादनाचा मिळालेला कुटुंबासाठीचा मोबदला, कुटुंबाकडून मिळणारा मोबदल्यावरती केला जाणारा खर्च म्हणजे उद्योग संस्थेचं उत्पन्न, उद्योग संस्थेचं मिळालेलं उत्पन्न म्हणजेच पुन्हा उद्योग संस्थेने केलेला खर्च या अनुषंगाने विचार करता पुन्हा कुटुंब संस्थेकडे या अवस्थेत उत्पन्नाचा चक्राकार प्रवाह जशा पद्धतीने फिरत राहतो तशा पद्धतीनेच परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये फर्म अँड इंडस्ट्री यांचा इक्विलिब्रियम किंवा तो ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे तो तशा अवस्थेमध्ये स्थिर किंवा समतोल पातळीवरला पोहोचलेला आपल्याला पाहायला मिळतो. याच अनुषंगाने आपण बॅक थोडंसं विचार जर केला तर पहिल्या युनिटच्या अनुषंगाने किंवा पहिल्या सेलमध्ये जो आपल्याला सूक्ष्म अर्थशास्त्राची मूलभूत तत्वे त्या अनुषंगाने त्याच्यातला जो डिमांड अँड सप्लायच्या अनुषंगाने मागणी आणि पुरवठ्याच्या अनुषंगाने काय स्थिती होती ही आपल्याला काय माहिती असणं किंवा त्या अनुषंगाने त्याच्यावर विचार करणं हे अत्यंत गरजेचं आहे. मागणीची इच्छा
किंवा ग्राहकाची फक्त इच्छा ही एक आहे किंवा आहे म्हणून इच्छा असली म्हणून चालत नाही, तर त्याच्यासाठी आर्थिक पाठबळ असणं अपेक्षित असतं. उत्पन्नाचं जर पाठबळ चांगलं असेल तरच ग्राहक हा मागणी करू शकतो किंवा त्या अनुषंगाने म्हणजे उत्पन्न आहे म्हणजे त्याची खरेदी करण्याची क्षमता आपण म्हणूया, इच्छा आणि क्षमता असेल तरच त्या वस्तूला मागणी करता येऊ शकते किंवा मागणीची अवस्था पूर्ण होऊ शकते. म्हणजे पण इच्छा नाही आणि आर्थिक उत्पन्न आहे. आर्थिक उत्पन्न आहे परंतु इच्छा नाही आहे. अशा वेळेला वस्तूची मागणी केली जाणार नाही. जर एखादी वस्तू ठेवण्याची इच्छा असेल तर त्याला खरेदीचा पाठिंबा असेल. वीज विजेच्या संदर्भात किंवा इतर काही उदाहरण वस्तू विकत घेण्यास तो विक्रेता किंवा तो ग्राहक तो कशा पद्धतीने तयार होतोय त्याच्या इच्छेचं मागणीत रूपांतर होणं ते देखील महत्वाचं आहे. त्यामुळे ग्राहकांची इच्छा आहे की बाजारातील दिलेल्या किमतीवर वस्तूचे निश्चित स्वरूप माहिती होणं गरजेचं आहे. प्रमाण अपुरेशी आणि त्याबरोबर त्याची आर्थिक उत्पन्न जसं म्हणतोय आपण तशा पद्धतीने इथं क्रयशक्ती असा शब्द वापरलेला आहे. क्रयशक्ती म्हणजे त्याला खरेदी करण्याची क्षमता. त्या क्रयशक्तीमध्ये उत्पन्न हा भाग येतो किंवा त्यांना मिळालेलं वेगवेगळ्या ठिकाणचं अर्थार्जन असेल. त्याच्या मोबदल्यात समोरची वस्तू खरेदी करताना त्याच्या मोबदल्यात काहीतरी देऊ शकतो अशा पद्धतीची मागणी जर असेल तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठाकडे जाताना या मागणीच्या अनुषंगाने जो काही ग्राहक जो आहे तो तशा वस्तूची मागणी करेल आणि तेवढा पुरवठा देखील वाढायला मदत होईल. त्यामुळे फर्म आणि उद्योग संस्था या अनुषंगाने कार्यरत होतील किंवा मागणी वाढेल. आता या डिमांडचं किंवा मागणीचं कार्य काय असू शकतं किंवा त्याचे निर्धारक घटक कुठले कुठले आहेत तर मागणी ही उत्पादनाची मागणी या अनेक घटकांद्वारे निर्धारित केली जाते. ग्राहकाच्या मागणीचे निर्धारण करताना कमोडिटीची मागणी किंवा त्या अनुषंगाने वस्तूची मागणी विचारात घेतलेली असते. त्यामुळे ग्राहकाचा भाग हा अनेक घटकावर अवलंबून असतो हे नमूद केले आहे. परंतु त्याच अनुषंगाने वस्तूची किंमत, इतर संबंधित वस्तूच्या किमती, ग्राहकाचे उत्पन्न आणि ग्राहकाची चव किंवा त्याच्या आवडीनिवडी या अनुषंगाने त्या विचारात घेतले जातील. ग्राहकाच्या दृष्टीनं विचार करता मागणी आणि पुरवठा हा कशा पद्धतीने समतोल होतो किंवा त्याच्या समतोल स्थिती ज्या आहेत त्या कशा पद्धतीच्या आहेत त्या मागणी निर्धारक घटकावर आपल्याला समजू शकतात. प्राइस हा अत्यंत महत्त्वाचा घटक आहे. इच्छा आहे परंतु गरज आहे, इच्छा आहे आणि त्याची किंमत जर जास्त असेल तर ती वस्तू खरेदी करता येत नाही किंवा तशा पद्धतीची वस्तू खरेदी केली जात नाही. त्यामुळं वस्तूची किंमत, इतर संबंधित वस्तूच्या किमती, ग्राहकाचे उत्पन्न आणि ग्राहकाचे त्या संदर्भातल्या असणाऱ्या चव, आवडीनिवडी या पूर्ण होऊ शकतात का तर हे देखील मागणीमध्ये पाहिलं जातं. म्हणजे पूर्ण स्पर्धाशीलपणा आपल्याला या मागणीच्या अनुषंगाने किंवा मागणीशी संबंधित असणारे सर्व घटक हे बघावे लागतील. पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेमध्ये तशा वस्तूचे उत्पादन हे करावं लागेल आणि त्या उत्पादनाला पुरेशी असणारी मागणी ही येईल का या अनुषंगाने पाहिलं जातं. मागणी संबंध किंवा एखाद्या वस्तूशी मागणी केलेल्या प्रमाणाचा संबंध हा त्यांचे विविध निर्धारक हे खालीलप्रमाणे सांगितले जाऊ शकतात. वस्तूची किंमत, वस्तूच्या किमतीला महत्त्व असते. ग्राहकाने मागणी केलेल्या प्रमाणावरील प्रभाव साधारणपणे उच्च वस्तूची किंमत, वस्तूची मागणी स्थिर राहते किंवा ग्राहकाच्या उत्पन्नाचा आकार या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागेल. वस्तूचा आकार जसं प्राइस म्हटलंय आपण ती सर्वसाधारण प्राइस असेल का बाजारपेठेमध्ये ते अति उच्च किंवा अति लो किंवा खूप कमी प्राइस असेल तर उद्योग संस्थेचे उत्पादन हे घेतलं जाणार नाही. त्यामुळं उच्च वस्तूची किंमत, वस्तूची मागणी ही स्थिर राहतात. वस्तूच्या किमतीला महत्त्व असते. ग्राहकाने मागणी केलेल्या प्रमाणावरील प्रभाव साधारणपणे उच्च वस्तूची किंमत, वस्तूची मागणी स्थिर राहिलेली दिसते किंवा उच्च दर्जाची वस्तू जी असते किंवा उच्च हाय स्टँडर्ड लिव्हिंग आपण म्हणूया पाहिजे तर उच्च दर्जाचं राहणीमान तर त्याच्या त्या वस्तूच्या प्राइस ह्या जर इन्क्रीज झालेल्या असतील तर त्या वस्तूची मागणी केली जात नाही. किंवा सर्वसाधारण वस्तूच्या बाबतीत म्हणजे इतर वस्तूच्या किमती वाढतात त्यावेळेला नाशवंत किंवा पुष्कळ वस्तूच्या किमती ह्या जरी वाढल्या असल्या तर त्याची मागणी घटत नाही, त्याची मागणी त्याच प्रमाणात वाढत जाते. त्यामुळं इतर वस्तू त्याला पर्याय कशा पद्धतीने आहे, ग्राहकाच्या उत्पन्नाचा आकार कशा पद्धतीचा आहे, वस्तूची मागणी देखील आहे का, ग्राहकाच्या उत्पन्नाच्या आकाराने प्रभावित प्रकरणाच्या अनुषंगाने किंवा त्या अनुषंगाने तशा पद्धतीचं उपभोगल्या जाणाऱ्या उपभोक्त्याच्या उत्पन्नात वाढ झाल्यामुळे त्याचे प्रमाण वाढते. ज्या वस्तूची मागणी केली जाते
त्याला सामान्य प्रकार किंवा त्या अनुषंगाने म्हटलं जातं किंवा सामान्य स्थिती आहे अशा पद्धतीची अवस्था ही दर्शवली जाते. इतर वस्तूची किंमत जी आहे, अदर गुड्स जर आपल्याला त्या ठिकाणी कमी किमतीत मिळत असतील तर त्याची मागणी केली जाते. या व्यतिरिक्त इतर वस्तूच्या किमतीवर तितकाच प्रभाव पडतो. एखाद्या वस्तूसाठी ग्राहकाची मागणी आहे, या व्यतिरिक्त इतर वस्तूच्या किमतीवर तितकाच प्रभाव पडतो किंवा ग्राहकाची अभिरुची जी आहे ती वस्तूच्या मागणीवरही परिणाम होतो. ग्राहकाच्या अभिरुचीनुसार जर एखाद्या ग्राहकाने एक विशिष्ट वस्तू तो ती त्या वस्तूची अधिक मागणी करेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या ग्राहकाने एखाद्या विशिष्ट विरुद्ध त्याची चव बदललेली अवस्था याच अनुषंगाने होणारी कम्युनिटी असेल, मागणी कमी झालेली असेल तर आवडीनिवडीनुसार त्या वस्तूच्या मागणीला कमी किंमत देखील केली तरी लोक किंवा ग्राहक हा मागणी करेलच असं होत नाही. त्यामुळे ग्राहकाच्या अभिरुची वस्तूच्या मागणीवरही परिणाम होतो आणि ग्राहकाच्या अभिरुचीचा याच पद्धतीच्या अनुषंगाने जर एखाद्या ग्राहकाने एक विशिष्ट वस्तू तो ती त्या वस्तूची अधिक मागणी करेल. त्याचप्रमाणे जर एखाद्या ग्राहकाने एखाद्या विशिष्ट विरुद्ध त्याची चव बदललेली असेल किंवा कमोडिटी असेल त्या अनुषंगाने विशिष्ट किमतीवर केली जाऊ शकते किंवा त्याच्या संबंधित या बाबीवर होऊ शकते. बाजारातील मागणीचे निर्धारक जे आहे किंवा बाजारातील वस्तूची मागणी ठरवणारे घटक समान असतात. जे च्या भागावर वस्तूची मागणी ठरवतात. ग्राहक त्याशिवाय दोन अतिरिक्त घटक देखील समाविष्ट केले पाहिजे. या दोन घटक आहेत किंवा लोकसंख्येचा आकार, इतर सर्व घटक अपरिवर्तित राहिले आहेत. तर त्याच अनुषंगाने लोकसंख्येचा आकार जितका मोठा असेल तितकी वस्तू जास्त असेल आणि मागणी केली जाईल किंवा लोकसंख्येचा आकार हा इतर अनेकावर अवलंबून असू शकतो किंवा त्या अनेक पद्धतीच्या अनुषंगाने तो होऊ शकतो. उत्पन्नाचे वितरण ही संकल्पना समजावून सांगणे किंवा त्या अनुषंगाने त्याच्या बाजारातील असणारी मागणी निर्धारक घटक याच्यामध्ये जसं लोकसंख्या आहे तसं उत्पन्न वितरण किंवा उत्पन्नाची वाटणी जर समान पद्धतीने झालेली असेल म्हणजेच भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन या घटकांना समान पद्धतीने मोबदला मिळत असेल. जसं की आपण पाठीमागे कोविड पॅन्डेमिकमध्ये पाहिलं की केंद्र सरकार आतापर्यंतही दर 2-3 महिन्यानंतर 3 महिन्यात साधारण 2,000 रुपयाची रक्कम ही सर्वसाधारण शेतकऱ्याला किंवा गरजू व्यक्तीला देण्याची व्यवस्था करते. ज्यावेळेला 2-2 हजार असं 4-4 महिन्याला मिळत असेल तर एका वर्षाची ही रक्कम 6,000 झाली. म्हणजे त्या व्यक्तीचं वार्षिक उत्पन्न 6,000 इन्क्रीज होईल किंवा 6,000 हे एक उत्पन्न आहे असं कॅल्क्युलेट करावं लागेल. त्यामुळे हे वाढलेलं उत्पन्न म्हणजे एका बाजूला आपण जर समजा उत्पन्न विवरणामध्ये आपल्या कुटुंबासाठी आपण घेत असणारा गॅस किंवा आपल्या किचनसाठी लागणारा जो गॅस असतो तो जर अनुदानित स्वरूपात जर मिळाला असेल म्हणजे आता गॅसची किंमत जर पाहिली तर महाराष्ट्रामध्ये 1,100 रुपये हा अनुदानित गॅस आहे. विना अनुदानित गॅसची किंमत तर आणखी जास्तच असेल. पण त्याचऐवजी या 1,100 रुपयामध्ये शासनाने जर अनुदान वाढवलं तर वाढलेलं अनुदान समजा पूर्वी आपण पाहिलं तर जास्त अनुदान असल्यामुळं 400 रुपयालाच आपल्याला गॅस मिळत होता, 500 रुपयापर्यंत आपल्याला गॅस मिळत होता. परंतु सध्या या अनुदानाची रक्कम कमी झाल्यामुळं गॅसची किंमत ही 1,100 रुपयापर्यंत वाढलेली आहे. किंवा इतर बाजारपेठेच्या किमतीच्या अनुषंगाने देखील विचार करता याच्या किमती कदाचित 1,100 रुपयापर्यंत गेलेल्या दिसत आहेत आपल्याला. आता या 1,000 किंवा 1,100 रुपयाला गॅस खरेदी करणं त्याच्याऐवजी तो अनुदानितमध्ये जर 500 रुपयाला मिळाला तर ॲटोमॅटिकली त्या कुटुंबाचं उत्पन्न हे 500 किंवा 600 रुपयांनी वाढलेलं असतं. म्हणजेच या ठिकाणच्या जेवढ्या अनुदानित जेवढ्या सबसिडीज मिळतील तेवढे बेनिफिट्स या कुटुंब व्यवस्थेला होत असतात किंवा कुटुंबाला त्याचा फायदा होत असतो आणि कुटुंबाचं उत्पन्न वाढतं. वाढलेल्या उत्पादनातून किंवा वाढलेल्या उत्पन्नाच्या अनुषंगाने बाजारपेठेतील त्या वस्तूची मागणी वाढेल आणि या वाढत्या मागणीला ते कशा पद्धतीने खर्च करतील किंवा त्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे दिसून येतील आपल्याला. मागणीचा कायदा किंवा मागणीची स्थिती जी आहे कमोडिटीच्या मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकापैकी यात स्पष्ट केलेल्या बाबीनुसार सर्वात महत्त्वाचा घटक किंवा किंमत आहे. प्रश्नात असलेली वस्तू किंवा सर्वसाधारणपणे जवळजवळ सर्व बाबतीत कमोडिटीची मागणी केलेली प्रमाण वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे वाढतात आणि त्याउलट जेथे इतर वस्तूची किंमत ग्राहकाचे उत्पन्न आणि ग्राहकाची अभिरुची अपरिवर्तित राहतील किंवा त्या अनुषंगाने लॉ ऑफ डिमांड जो आहे तो थोडक्यात मागणीचा कायदा कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे त्या अनुषंगाने आपल्याला हा भाग म्हणता येऊ शकतो.
खालीलप्रमाणे याच्यातल्या काही बाबी ज्या आहेत त्या इतर गोष्टी समान राहिल्यास ही स्थिती ही सकारात्मक दिसेल, अन्यथा त्याच्यातला संबंध जो आहे तो व्यस्त जर झाला तर त्या अनुषंगाने तशाच मागणीत बदल झालेला आपल्याला पाहायला मिळेल. त्यामुळं किंमत आणि मागणी किंवा त्या प्रमाणात झालेले बदल हे आपल्याला दिसून येतील. या ठिकाणी डिमांड शेड्यूल किंवा मागणी आणि कन्झ्युमर जो आहे किंवा त्याचा ग्राहक आपण म्हणूया तो कशा पद्धतीने आहे. प्राईस जसं ॲपलची प्राईस या ठिकाणी दिलेली आहे त्याच ॲपलच्या प्राईसच्या अनुषंगाने मागणीचं एक वेळापत्रक आपल्यासमोर ठेवलेलं आहे. या डिमांड शेड्यूलमध्ये किंवा मागणीच्या वेळापत्रकाच्या अनुषंगाने 100 रुपीज प्राईस असते त्यावेळेला पर के जी किंवा एका 1 किलो ॲपल खरेदी करताना त्याची जर किंमत 100 रुपये असेल तर असे 15 किलो सफरचंद खरेदी केले जातात. त्याचबरोबर 200 रुपये किंमत ज्या वेळेला होईल त्यावेळेला ते 15 किलोवरनं 12 किलो एवढेच ॲपल खरेदी केले जातील. 300 रुपये किंमत झाली असताना मी 15 किंवा 12 किलो खरेदी न करता तो 8च किलो खरेदी केला जाईल. 400 रुपये किंमत झाल्यानंतर त्याची मागणी केवळ 3च किलोपर्यंत होईल. म्हणजे जशा पद्धतीने प्राईस वाढत जाईल तशा पद्धतीने इथली डिमांड जी आहे मागणी जी आहे ती कमी कमी होत जाते. म्हणजे 15 असेल, 12 असेल, 8 असेल, 3 असेल अशा पद्धतीने मागणी ही घटत गेलेली दिसते किंवा मागणी वेळापत्रक जे आहे ते मागणीच्या नियमाचा उपयोग दर्शवण्यासाठी आपण या काल्पनिक उदाहरणाच्या अनुषंगाने हे सुद्धा स्पष्ट होतं की या बाजारपेठेमध्ये वस्तू जाताना पूर्ण स्पर्धेकडे जाताना या मागणी आणि पुरवठ्याचा आपल्याला रेफरन्स विचारात घ्यावा लागतो किंवा मागणी पुरवठ्याच्या अनुषंगाने याच्यातला समतोल बिंदू जो आहे तो आपल्याला गाठण्याच्या दृष्टीने प्रयत्न करावा लागतो. मागणी वक्र किंवा मागणी वक्र चांगल्याच्या प्रमाणामधील संबंध दर्शवतो. ग्राहक खरेदी करण्यास इच्छुक आहेत आणि चांगल्याची किंमत किंवा चल बाजू ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत. मागणी वक्र कशा पद्धतीने आहे. आकृतीमध्ये वाय अक्षावर किंमत एक सफरचंद रुपयाला म्हणजे मोजलेला आहे. एक्स रुपयामध्ये किंवा एक्स अक्षावर त्या ठिकाणी दाखवलेला आहे आणि वाय अक्ष या ठिकाणी दर्शवलेला आहे. आपण डायग्रामच्या अनुषंगाने या विश्लेषणाचा आधार घेऊ शकतो. क्वांटिटी डिमांड किंवा ॲपल्स पर वीक जे आहे ते कशा पद्धतीने आहेत त्या डिमांडच्या अनुषंगाने पूर्ण बाजारपेठेमध्ये ह्या मागणी पुरवठ्यात जशा पद्धतीने बदल होत जाईल त्याच अनुषंगाने ए बी सी डी जसं म्हणतो तसं डी डी हा वक्र दर्शवलेला आहे. या ठिकाणी डी सी बी किंवा ए बी सी डी याचं डावीकडून उजवीकडं खाली जाणारा वक्र आपण पाहतोय त्या अवस्थेमध्ये म्हणजेच खरं तर उजवीकडून डावीकडं वर चाललेला आहे परंतु निगेटिव्ह बाजूकडं किंवा त्याची प्राईस जी आहे ती इन्क्रीज झालेली आपल्याला दिसून येते. तशा पद्धतीने त्याची मागणी जी आहे ती बदललेली आहे. प्राईस जर घटलेली असेल तर तो डावीकडून उजवीकडे खाली उतरणारा वक्र हा डी डी ए बी सी डी स्लोप जो आहे तो ए कडून आपण डी कडे किंवा डी कडे गेलेला आपल्याला दिसून येतो. त्याच अनुषंगाने मागणी वक्राचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्ट्य म्हणजे तो डावीकडून उजवीकडे म्हणजे उतरत्या स्वरूपाचा उजवीकडे जो आहे तो खाली उतरलेला दिसतो किंवा उतरलेली अवस्था आपल्याला पाहायला मिळते. मागणी वक्र हा नेहमी सरळ रेषा असणारी आवश्यकता नाही आहे. त्याच्यात चढ उतार देखील असू शकतात. त्या फर्मच्या किंवा त्या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने त्या युनिटच्या अनुषंगाने त्याच्यात कुटुंब संस्थेच्या अनुषंगाने त्याच्यात बदल होऊ शकतात. त्यामुळे मागणी पुरवठ्याचा वक्र हा डावीकडे उजवीकडे जो हा दर्शवलेला आहे तो बदलत्या अवस्थेमध्ये सुद्धा असू शकतो. परंतु पुरवठ्याचा वक्र हा उजवीकडून डावीकडे तो दिसतो आणि तशाच पद्धतीने त्याची अवस्था देखील वाढलेली दिसते. म्हणजे जशी किमती वाढतात तसा पुरवठा वाढतो. आणि मागणीच्या बद्दल आपण बोलताना मागणी जशी किंमत कमी होत जाईल तशा पद्धतीने किंमत कमी झाल्यामुळे मागणी वाढेल परंतु किंमत वाढल्यानंतर मागणी ही तशाच पद्धतीने बदललेली आपल्याला दिसेल. या पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने जो आपण भाग पाहतोय तो परिपूर्ण स्पर्धा किंवा पूर्णपणे बाजारपेठेशी संबंधित असणारी स्पर्धा त्याची असणारी वैशिष्ट्ये या अनुषंगाने किंमत घेणाऱ्या कंपनी ज्या आहेत त्या कशा पद्धतीने आहेत किंवा किंमत वाढवणारे घटक कशा पद्धतीने आहेत त्यातल्या असणारी बदलती स्थिती ही कशा पद्धतीने आहे. किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांची जी स्थिती आहे त्या बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने देखील परफेक्ट कॉम्पिटिशन जे आहे कॅरेक्टरिस्टिक जे आहेत त्याच्यातले ते बदललेले आपल्याला दिसून येतील किंवा त्या अनुषंगाने तसे बदल हे आपल्याला पाहायला
मिळतील. त्यामुळे किंमत वाढवणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना, प्राइस रँकिंग फर्म कॉस्ट स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीने आहे किंवा ते किती असेल या अनुषंगाने देखील आपल्याला विचार करावा लागतो. त्यामुळे किंमत घेणाऱ्या कंपन्यांची किंमत संरचना, त्याच अनुषंगाने असणारी उद्दिष्टे, वैशिष्ट्ये, त्याच पर कॅपिटलच्या अनुषंगाने किंवा प्राइस टेकिंग जे इथं फर्मच्या दृष्टीने म्हटलंय त्याची कॉस्ट किंवा त्याची असणारी किंमत, त्याचा खर्च किंमत आपण म्हटली या ठिकाणी, या किमतीच्या अनुषंगाने किंवा देवाणघेवाण जे आहेत ते बदललेले आपल्याला दिसून येतील किंवा बदलत्या स्थितीच्या अनुषंगाने ते बदललेलं आपल्याला अनुभवायला मिळेल. या बाजार मागणीच्या अनुषंगाने किंवा बाजारपेठेत होणाऱ्या खरेदी विक्रीच्या व्यवहाराच्या अनुषंगाने कोणती स्थिती होती, तर पूर्ण स्पर्धेच्या बाजारात अल्पकालीन आणि दीर्घकालीनमध्ये या अल्पकालीन किमतीत झालेला बदल हा दीर्घकाळात असेलच असं नाही. कदाचित दीर्घकाळातल्या किंमत स्थिती ही वेगवेगळी असू शकते. या दीर्घकाळातल्या किमतीच्या अनुषंगाने झालेला बदल हा आपल्याला वेगळ्या अवस्थेत दिसून येतो. त्यामुळे अल्पकालीन किंमत आणि दीर्घकालीन किंमत याचबरोबर अल्पकालीन असणारे असमान नफा बाजारपेठ किंवा बाजार प्रवेश आहे, अल्पकालीन नुकसान किंवा त्याचबरोबर पीसी फर्मची दीर्घकालीन किंमत आणि आउटपुट या दृष्टीने देखील आपल्याला विचार करावा लागतो. तो कशा पद्धतीने असेल, कुठल्या स्थितीमध्ये असेल तो आपल्याला बघावा लागतो. त्याबरोबर याच्यात जे आता आपण पाहत होतो त्या अनुषंगाने या मागणीचा नियम जो आहे किंवा निर्धारक पाहत असताना त्याच्या नियमाच्या अनुषंगाने आपण पाहताना कमोडिटी किंवा वस्तू जी आहे ती मागणीवर परिणाम करणाऱ्या घटकापैकी स्पष्ट केले आहे. सर्वात महत्त्वाचा घटक किंमत आहे. याच अनुषंगाने सर्वसाधारणपणे जवळपास किंवा जवळजवळ सर्व बाबतीत कमोडिटी किंवा वस्तूची मागणी ही केलेले प्रमाण वस्तूच्या किमती कमी झाल्यामुळे वाढता आणि त्या उलट जिथे इतर वस्तूची किंमत ही ग्राहकाचे उत्पन्न आणि ग्राहकाच्या अभिरुची अपरिवर्तित राहतील म्हणून त्या अनुषंगाने त्याच्यात बदल हा दिसून येतो किंवा मागणीचा नियम जो आहे तो तशा पद्धतीने कार्यान्वित झालेला दिसतो. त्यामुळे इतर गोष्टी किंवा त्या समान राहिल्यास तिथे व्यस्त संबंध हा प्रस्तावित होतो. त्याचबरोबर वस्तूची किंमत आणि मागणी केलेले घटक किंवा केलेल्याचे प्रमाण हे कशा पद्धतीने आहे ती इथं जी स्थिती आहे ती मागणी आणि त्याच्या वेळापत्रकामध्ये आपण वेगळं शेड्यूल पाहिलेलं आहे. 100, 200, 300, 400 हे बदल आणि 15, 12, 8, 3 अशा पद्धतीची ही झालेली मागणी आपल्याला दिसते. त्याच्यावर हा मागणी वक्र आपण आता पाहिला. तो ABCD हा डावीकडून उजवीकडे जो उतरलेला अवस्थेमध्ये दिसतो. DD हा डिमांड वक्र जो आहे तो दर्शवलेला आहे. त्याचबरोबर मागणी वक्र हा उतार किंवा खाली का होतो, मागणीचा नियम कशा पद्धतीने आहे किंवा किमतीमध्ये त्याचा व्यस्त संबंध आहे, एक वस्तू आणि त्याचे प्रमाण किंवा मागणी ही पारंपरिक मागणी सुद्धा दर्शवली जाते. त्याचा उपयोग कशा पद्धतीने होऊ शकतो, आधुनिक मागणी सिद्धांताने काय स्पष्ट केलं आहे किंवा कशा पद्धतीने त्याच्यातली स्थिती ही दर्शवलेली आहे, 3 संकल्पनांच्या मदतीने ते स्पष्ट केले जाऊ शकतं किंवा ते माहिती मिळू शकते. प्रतिस्थापन प्रभाव जो आहे, प्रतिस्थापन परिणाम हा एखाद्या वस्तूच्या सापेक्ष किमतीतील बदलामुळे होतो. समजा त्या अनुषंगाने पेप्सी असेल, पेप्सी कॅन आणि कोकट कॅन या दोन्हीची किंमत रुपये प्रत्येकी 200 किंवा 20 जर कोकची किंमत तर 25 आणि पेप्सीची किंमत ही बदललेली नाही. पेप्सी कोकच्या तुलनेने स्वस्त होईल, म्हणजेच त्याची मागणी किंवा त्या अनुषंगाने त्याचं होणारं परिपूर्ण किंमत असली तरी पेप्सी ही बदललेली स्थिती किंवा पेप्सीची सापेक्ष किंमत ही कमी झाली आहे. त्या अनुषंगाने असणारे बदल हे दर्शवलेले आपल्याला पाहायला मिळतात. वस्तूच्या सापेक्ष किमतीमुळे प्रतिस्थापन परिणाम हा देखील आपल्याला दिसून येऊ शकतो किंवा प्रतिस्थापन परिणामाच्या अनुषंगाने त्याच्यातले बदल हे एखाद्या वस्तूच्या सापेक्ष किमतीतील बदलामुळे होतो. समजा यात कोक कॅन या दोन्हीची किंमत जी आहे ती प्रत्येकी 200, जर कोकची किंमत 25 असेल त्या अनुषंगाने कसे बदल होतात ते या ठिकाणी दर्शवलेले आहेत. उत्पन्नाचा परिणाम आंब्याच्या किमतीत घसरण होत असल्याने ग्राहकांचे आर्थिक उत्पन्न पाहता त्या दिलेल्या पैशाच्या क्रयशक्ती वाढते. दुसऱ्या शब्दात किंमत म्हणून आंब्याची घसरण ग्राहकाच्या पैशाचे उत्पन्न पाहता त्याचे खरे उत्पन्न वाढते. अशा प्रकारे तो त्याच पैशाच्या उत्पन्नाने अधिक आंबे खरेदी करू शकतो आणि त्यामुळे
आंब्याची मागणी वाढण्याचा कल हा जास्त असतो किंवा किंमत प्रभाव हा देखील आपल्याला जाणवतो. किमतीचा परिणाम म्हणजे प्रतिस्थापन प्रभाव आणि उत्पन्नाच्या परिणामाची एकूण बेरीज म्हणजेच त्या अनुषंगाने असणारी किंमत प्रभाव किंवा उत्पन्नाचा परिणाम हा देखील आपल्याला या ठिकाणी दिसून येतो किंवा त्या अनुषंगाने तशी स्थिती या अनुभवायला मिळते. प्रतिस्थापन प्रभाव प्रतिस्थापन परिणामामध्ये एखाद्या उत्पन्नाच्या अनुषंगाने मग तिथं आंब्याचे उदाहरण दिलेलं आहे किंवा त्याची किमती जर घसरल्या तर ग्राहकाच्या आर्थिक उत्पन्न पाहता अ, त्या उत्पन्नाची क्रेश जी आहे ती आपल्याला वाढलेली दिसते. दुसऱ्या शब्दात त्याला म्हटलं की आंब्याची किमतीची जर घसरण झाली तर ग्राहकाचे उत्पन्न पाहता त्याचे खरं उत्पन्न जेवढं आहे तेवढंच असतं, परंतु त्यातले शिल्लक राहणारे पैसे असतील ते वाढलेले पैसे तर त्याच्या फायद्यातून त्यामुळे आंब्याची मागणी वाढण्याचा कल हा जास्त झालेला दिसतो. त्यामुळे किंमत प्रभाव किमतीचा परिणाम म्हणजे प्रतिस्थापन प्रभाव आणि उत्पन्नाच्या परिणामाची एकूण बेरीज हा देखील त्याचा विचार करता ही अवस्था आपल्याला दिसून येते. मागणी केलेल्या प्रमाणातील बदल आणि मागणीत झालेला बदल जेव्हा जेव्हा एखाद्या वस्तूची मागणी बदलते तेव्हा त्याची बदललेली स्थिती दिसून येते किंवा वस्तूची किंमत त्याला त्या अनुषंगाने मागितलेल्या घटकाच्या अनुषंगाने त्याच्यात झालेले बदल आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे वस्तूची बदललेली स्थिती कशी होती किंवा वस्तूच्या किमती व्यतिरिक्त इतर घटकांना असणारी मागणी कशा पद्धतीची होती त्या घटकाच्या अनुषंगाने मागणीमध्ये विस्तार झालेला दिसतो किंवा त्याचं अंकुचन झालेलं दिसतं. हे कोणत्या स्थितीमध्ये सुस्थितीला असेल किंवा योग्य पद्धतीला असेल ते आपल्याला समजून घेणं अगत्याचं असतं. त्यामुळं वस्तूच्या मागणीच्या प्रमाणातील बदलाचे स्वरूप कशा पद्धतीचं असू शकतो. मागणीत विस्तार किंवा अंकुचन जे आहे मागणी विस्तार केव्हा होऊ शकेल किंवा किती प्रमाणात होऊ शकेल, कशा पद्धतीने होऊ शकेल. एखाद्या वस्तूची किमतीत घट झाल्यामुळे त्याच्या मागणीचे प्रमाण जे आहे ते वाढतं किंवा याउलट एखाद्या वस्तूची किमतीत वाढ झाल्यामुळे त्याची मागणी ही कमी होते. त्याच अनुषंगाने त्याच्यातले बदल हे देखील आपल्याला दिसून येतात. मागणीत बदल होतो जेव्हा संपूर्ण मागणी स्थितीतून जात असते किंवा हा बदल मागणीच्या कोणत्याही निर्धारकातील बदलामुळे होतो. त्या वस्तूची किंमत वगळता इतर स्थितीत बदल झालेले दिसत नाहीत किंवा मागणीतील बदल हे दोन प्रकारचे असू शकतात. मागणीत वाढ आणि मागणीत घट किंवा मागणीत वाढ होत तेव्हा यात कशा पद्धतीने बदल होतो किंवा दिलेल्या किमतीवर त्याचा जास्त प्रभाव हा दिसून येतो. जास्त किमतीत त्याच प्रमाणात मागणी केली जाते किंवा मागणीत घट होते तेव्हा एकूण उत्पन्नात सुद्धा घट करावी लागते किंवा उत्पन्नात घट होत असते आणि उद्योगधंद्याला ते उत्पादन करणं कमी करावं लागतं किंवा दिलेल्या किमतीवर कमी प्रमाणात मागणी केली जाते. कमी किमतीत समान प्रमाणात त्याला असणारी मागणी ही देखील त्याच्यात महत्त्वाचे असू शकते. त्यामुळे मागणीच्या लवचिकतेच्या वेगवेगळ्या ज्या संकल्पना आहेत त्यासुद्धा माहिती असणं किंवा त्या माहिती करून घेणं हे महत्त्वाचं ठरू शकतं. त्यामुळे पूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेत जी स्थिती होईल त्या अनुषंगाने असंख्य ग्राहक आहेत, असंख्य विक्रेते आहेत, त्याची होणारी मागणी, त्याचा केला जाणारा पुरवठा हा किती आहे, कशा पद्धतीने आहे, व्हेरिएबलची क्रिया जी आहे ती कशा पद्धतीने होऊ शकते. स्वतंत्र व्हेरिएबलमध्ये दिलेल्या बदलासाठी वस्तूची किंमत, उपभोक्त्याचे उत्पन्न आणि कमोडिटी या व्यतिरिक्त इतर वस्तूच्या किमती या लवचिकता किंवा एक व्हेरिएबलची दुसऱ्या व्हेरिएबलची असणारा संवेदनशीलतेशी संबंधित किंवा संवेदना त्याच्या बाबतीतल्या आपण त्या कशा पद्धतीच्या आहेत किंवा त्याचे काही पर्सेंटेज प्रमाण त्या प्रमाणानुसार बदललेली स्थिती ही दिसून येईल. दिलेल्या टक्केवारीत किंवा अनुपातिक बदलावर अवलंबून राहणारे व्हेरिएबल्सचे बदल हे स्वतंत्र व्हेरिएबलमध्ये आहेत. मागणीच्या 3 महत्त्वाच्या निर्धारकांशी संबंधित आपण या बाबतीत माहिती घेऊ शकतो, बोलू शकतो. त्याच अनुषंगाने मागणीच्या लवचिकतेच्या 3 महत्त्वाच्या संकल्पना किंमत मागणीची लवचिकता आहे, मागणीची उत्पन्न लवचिकता आहे आणि क्रॉस लवचिकता जी आहे ती देखील त्या ठिकाणी महत्त्वाची मानली जाऊ शकते किंवा तशा पद्धतीने त्याचे बदल हा असू शकतो. या किमतीच्या लवचिकतेचे मापन करताना पॉईंट मेथड किंवा पॉईंट पद्धत म्हटले त्यांनी त्या ठिकाणी टक्केवारी पद्धत किंवा प्रमाण म्हटले. यात समजा 2% बदल केला तर त्या वस्तूची समजा ₹100 किंमत असेल तर ₹102 द्यावे लागेल म्हणजे 2% वाढ झाली. 5% वाढ झाली तर त्या ठिकाणी ₹105 द्यावे लागतात. याच पद्धतीने ₹1,00,000 किंमत असेल
तर तशा पद्धतीने 1,05,000 रुपये द्यावे लागतात. म्हणजे 5% किंवा किती टक्क्यांनी याच्यात बदल झालेला आहे या अनुषंगाने देखील या पद्धतीबद्दल किंवा माहिती असणं मुख्य मुद्दा तो आहे. त्या अनुषंगाने मागणी केलेल्या किमती आणि प्रमाणातील बदल किंवा तेव्हाच युक्त होऊ शकतात किंवा संयुक्त होऊ शकतात. एकूण खर्च पद्धत किंमत मोजण्यासाठी परिव्यय पद्धत ही कशा पद्धतीची आहे किंवा किती असू शकते, त्याच अनुषंगाने त्याच्यातले होणारे बदल हे दिसून येतात. जेव्हा जेव्हा किंमत आणि मागणी बदलते तेव्हा मागणीची ही लवचिकता देखील बदललेली आपल्याला पाहायला मिळते. त्यामुळं मागणीच्या लवचिकता किती लवचिक असू शकेल, जसं आपण एखाद्या रबरचं उदाहरण देतो की कितीपर्यंत कमी होऊ शकेल किंवा कितीपर्यंत वाढू शकेल. म्हणजे मागणी लवचिकतेचा पॉईंट जो आहे तो एकूण टक्केवारीच्या अनुषंगाने असेल, खर्चाच्या अनुषंगाने असेल. खर्च जर कमी झाला, एखाद्या उत्पादनाला खर्च कमी झाला तर त्याची मागणी देखील तशाच पद्धतीने कमी होऊ नये म्हणून त्याची किंमत कमी केली जाईल. उत्पादनाचा खर्च जर वाढला असेल, जास्त खर्च असेल तर त्या ठिकाणी वस्तूची किंमत ही देखील वाढवली जाते. त्यामुळं याची लवचिकता किंवा खर्चाशी संबंधित असणारा भाग हा तिथे विचारात घ्यावा लागतो. त्यामुळे कोणतेही प्रोडक्शन, कोणतेही उत्पादन हे त्या उत्पादनाच्या खर्चावरती अवलंबून असतं. त्यामुळं एकूण कॉस्ट काय असू शकेल, खर्च किंमत काय असू शकेल ती पाहावी लागते. किंमत आहे की नाही, मागणीची लवचिकता एक किंवा एकता दिसून येते. किंमत लवचिकता असो, मागणी एकापेक्षा जास्त असो किंवा एकापेक्षा जास्त आहे आणि किंमत आहे की नाही, मागणीची लवचिकता एकापेक्षा एक किंवा कमी आहे ही पद्धत विचारात घेतली जाऊ शकते. त्या अनुषंगाने त्यातले होणारे बदल किंवा किमतीचे असणारे बदल हे आपल्याला पाहावे लागतील. पॉईंट किंवा टक्केवारी पद्धतीच्या अनुषंगाने म्हणून देखील यात बदल पाहिला जातो किंवा किंमत आहे की नाही आणि त्या अनुषंगाने किमतीतले होणारे बदल हे आपल्याला पाहावे लागतील. निर्धारक किंमत किंवा लवचिकता जी आहे ती कशा पद्धतीने आहे किंवा त्याच्यावर वस्तूची किंमत लवचिकता जी आहे यावर अनेक घटक आहेत की त्या अनुषंगाने त्याच्यावर प्रभाव टाकत असतात. निर्धारक किंवा किंमत निर्धारण करताना त्याची असणारी वस्तूची किंमत लवचिकता यावर अनेक घटक आहेत परिणाम करणारे. एक म्हणजे वस्तूचे स्वरूप, वस्तू कशा स्वरूपाची आहे किंवा कशा पद्धतीची आहे. नंबर 2, पर्यायांची संख्या किंवा त्याला पर्यायिता उपलब्ध आहे का. कमोडिटीच्या वापराची संख्या, त्यात किती घटक वापरले जातात किंवा कोणत्या कोणत्या घटकांपासून त्या वस्तूची निर्मिती केली जाते. मग त्या वस्तूला असणारी मागणी याचा देखील विचार करावा लागतो. त्यामुळे वस्तूची प्राइस कशा पद्धतीने असेल, म्हणजे वस्तूचं स्वरूप पाहिलं जाईल, पर्यायाची संख्या पाहिली जाईल, कमोडिटीच्या वापराची संख्या पाहिली जाईल, वस्तूची किंमत जशा पद्धतीने बदललेली आहे त्याच अनुषंगाने त्याच्यातले निर्धारक देखील बदललेल्या स्थितीत हे बदल दर्शवतील. त्यामुळे निर्धारक किंमत लवचिकता किंवा वस्तूची किंमत लवचिकता या घटकाचा परिणाम होऊ शकतो किंवा अवलंबून असणाऱ्या मागणीच्या आधारावर देखील त्याचा परिणाम होऊ शकतो. त्यामुळं काही महत्त्वाचे घटक आहेत किंवा काही भाग हे दर्शवलेले असतात. पर्यायांची संख्या जी आहे ती देखील आपल्याला पाहावी लागेल. त्यामुळे कमोडिटीच्या वापराची संख्या, वस्तूची किंमत पातळी ही कशा पद्धतीने आहे किंवा किती आहे ते आपल्याला बघावी लागेल किंवा त्या अनुषंगाने आपल्याला विचारात घ्यावी लागतील. वस्तूची किंमत लवचिकता यावर अनेक घटक आहेत किंवा अवलंबून आहेत. मागणीच्या किमतीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे काही महत्त्वाचे घटक आहेत किंवा काही चर्चा केली आहे त्या अनुषंगाने त्याच्यातले भाग आपल्याला महत्त्वाचे सुस्पष्टपणे दिसून येते. त्यामुळे वस्तूचे स्वरूप, पर्यायांची संख्या, कमोडिटीच्या वापराची संख्या, वस्तूची किंमत पातळी या किंमत पातळीच्या अनुषंगाने असणारे बदल हे आपल्याला निर्धारित करावे लागतील किंवा तशा पद्धतीनं त्याला प्रायोरिटीज द्यावे लागेल. त्यामुळे निर्धारक किंमत लवचिकता, वस्तूची किंमत लवचिकता किती आहे, कोणत्या घटकावर ते अवलंबून आहे ते आपल्याला पाहावे लागेल. मागणीच्या किमतीच्या लवचिकतेवर परिणाम करणारे जे काही महत्त्वाचे घटक आहेत त्या घटकाच्या अनुषंगाने पर्यायांची संख्या, कमोडिटीच्या वापराची संख्या, वस्तूची किंमत पातळी ही देखील दर्शवलेली आपल्याला दिसून येते. त्याचबरोबर यात किंमत लवचिकतेच्या अनुषंगाने किंवा त्यातले असणारे घटक जर आपण वेगवेगळे पाहिले तर त्या अनेक धोरणांमध्ये किंवा त्याच्या किमतीशी संबंधित असणाऱ्या बाबीवरती आपल्याला विचार करावा लागतो. निर्णयाच्या अनुषंगाने किंवा व्यक्तिशः संबंधित सरकारी धोरणांमध्ये काही बदल झालेले आहेत का, कमोडिटी मार्केटमध्ये काही बदल होतात का, काही महत्त्वाचे फील्ड्स या ठिकाणी दिलेले आहेत. मक्तेदारी आहे, किंमत निश्चिती आहे, निर्धारक आहे,
सरकारचा किंमत समर्थन कार्यक्रम जो आहे किंवा अप्रत्यक्ष कराच्या घटना ज्या आहेत, टॅक्सेस असतील, याचा देखील आधार घेऊन उत्पादन हे तयार होत असतं. आणि एखादं उत्पादन तयार झाल्यानंतर त्या उत्पादनाला वापरलेल्या सगळ्या घटकांची मागणी, सर्व घटकांची असणारी मागणी ही बदललेली असते किंवा बदललेली दिसून येते, कारण बाजारपेठेत त्या वस्तूची मागणी वाढते. आपण एखाद्या मोबाईल कंपनीचं उदाहरण घेऊ, एखाद्या टू व्हीलरच्या कंपनीचं उदाहरण घेऊया. कोणत्याही वस्तूसाठी ज्यावेळेला बाजारपेठेतली डिमांड वाढत असते, मागणी वाढत असते, त्यावेळेला वाढत्या किमतीनुसार किंवा वाढत्या मागणीनुसार किंमत देखील वाढवली जाते. आणि त्या किंमत वाढल्यामुळं, कारण पुरवठा तेवढा तयार नसतो आणि अल्प काळामध्ये पुरवठा निर्माण करायचा असेल, वाढवायचा असेल, तर उत्पादनाच्या घटकांची मागणी करावी लागते. उत्पादनाच्या घटकांची जी काही व्यस्तता असते त्याच्यातून प्रेफरन्स देऊन ते उत्पादन वाढवण्यासाठी त्याला जास्तीचा मोबदला द्यावा लागतो, जास्तीची किंमत द्यावी लागते. आणि या अशा अनेक धोरणांमध्ये मागणीची किंमत लवचिकता ही खूप महत्त्वाची असते. निर्णय हे विशेष विचारात घ्यावे लागतात. व्यक्तीशी संबंधित सरकारी धोरणांसाठी उपयुक्त आहे किंवा त्या अनुषंगाने त्याचा भाग हा पाहिला जातो. कमोडिटीचे मार्केट किंवा काही महत्त्वाचे फील्ड आहेत की जेथे किंमत लवचिकता ही विचारात घ्यावी लागते. दृष्टीने धोरण जाहीर करत असताना आयात केला जातो कांदा असेल किंवा इतर आवश्यक वस्तू ज्या आहेत त्याची मागणी त्या ठिकाणी वाढवली जाते. आणि या मागणीतून आपल्याला कसे फायदे होऊ शकतील त्या अनुषंगाने विचार केला जातो. त्यामुळे या लवचिकतेच्या अनुषंगाने अनेक धोरणामध्ये मागणीची किंमत लवचिकता खूप महत्त्वाचा घटक आहे किंवा निर्णय हे विशेषतः व्यक्तीशी संबंधित सरकारी धोरणांसाठी उपयुक्त ठरतात. कमोडिटीच्या अनुषंगाने मार्केट किंवा काही महत्त्वाचे फील्ड्स आहेत त्याचा विचार करावा लागतो. मागणीची महत्त्वाची बाबी ज्या आहेत त्या अनुषंगाने त्याचे महत्त्वाचे घटक हे विचारात घेतले जाऊ शकतात. त्याचबरोबर मक्तेदारीद्वारे किंमत निर्धारण करणे, सरकारचा किंमत समर्थन कार्यक्रम जो आहे तो कशा पद्धतीने होऊ शकतो, किती प्रमाणात होऊ शकतो, तो आपल्याला पाहावा लागतो. किंवा अप्रत्यक्ष कराच्या घटना ह्या कशा पद्धतीने आहेत. अप्रत्यक्ष कर आपण डायरेक्ट टॅक्स म्हणतो आणि इनडायरेक्ट टॅक्स म्हणतो. या डायरेक्ट टॅक्स आणि इनडायरेक्ट टॅक्समुळे देखील वस्तूच्या किमती या वाढलेल्या असतात किंवा घटलेल्या असतात. यात टॅक्सचं प्रमाण जर जास्त असेल, मग कोणत्याही प्रकारचं टॅक्स जर जास्त असेल तर वस्तूची किंमत ही वाढलेली आपल्याला दिसते किंवा जास्त किंमत आकारलेली दिसते. त्यामुळे या किमतीत समतोल राहणं, स्थिरता राहणं हे आवश्यक असतं. या किमती जर अगदी उच्च पातळीला वाढत गेल्या किंवा टॅक्स सरकार आता पाहतो आपण कोणतेही स्टेट गव्हर्नमेंट हे वेगळ्या प्रकारचा टॅक्स आकारत नाही, तर त्या ठिकाणच्या कॉर्पोरेशन्स असतील किंवा SGST CGST आपण म्हणतो त्यावेळेला या टॅक्सच्या अनुषंगानं जो आता GSTच्या अनुषंगाने टॅक्स आकारला गेला किंवा GST त्याला एक अल्टरनेट म्हणून आपण पर्याय मार्ग दिलेला दिसतो. त्या अनुषंगाने वस्तू आणि सेवेची किमती या टॅक्समुळे देखील वाढलेल्या असतात किंवा इनडायरेक्ट टॅक्समध्ये वस्तूवरती असणाऱ्या किमती या वाढलेल्या असतात किंवा अप्रत्यक्ष त्याची किंमत ही त्याच्यात इन्क्लूड केलेली असते. परंतु डायरेक्ट टॅक्स हा व्यक्तीच्या उत्पन्नावर आकारला जातो किंवा समोरासमोर त्या वस्तूला त्या व्यक्तीकडून त्या पद्धतीचा टॅक्स जो आहे तो राबवलेला जो आहे तो दिसून येतो. म्हणजे उदाहरणासाठी नोकरदार वर्ग असते तर नोकरीच्या उत्पन्नातून किंवा पगारातून तो टॅक्स कट केला जातो आणि मगच उर्वरित रक्कम त्याला दिली जाते किंवा बहाल केली जाते. तशा पद्धतीने मक्तेदारीद्वारे किंमत निश्चित करणे सरकारचा किंमत समर्थन कार्यक्रम आहे. अप्रत्यक्ष कराच्या घटना ही घडलेल्या दिसतात किंवा त्या अनुषंगाने त्याची बदल ही स्थितीत अनुभवायला येतात. धोरणामध्ये किंवा मागणीची किंमत लवचिकता जी आहे ती खूप महत्त्वाची असते. व्यक्तीशी संबंधित सरकारी धोरणांसाठी या उपयुक्त बाबी आहेत. कमोडिटी आहेत, मार्केट काही महत्त्वाचे फील्ड आहेत की किंमत लवचिकता किंवा मागणी ही महत्त्वाच्या अनुषंगाने त्या ठिकाणची मक्तेदारी, मोनोपॉलिसी प्राईस आपण म्हणतोय, सरकारचा किंमत समर्थन कार्यक्रम म्हणतोय, अप्रत्यक्ष कराचा घटना किंवा कराचा असणारा भाग त्या ठिकाणी विचारात घेतलेला आहे. त्याच अनुषंगाने यातला परफेक्ट कॉम्पिटिशनच्या अनुषंगाने किंवा पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने याचे जे आपण पाहतोय तो भाग डिमांड साईडच्या बाजूने जसं आपण या टेबलमध्ये म्हटलं तशाच पद्धतीनं सेम सप्लाय किंवा पुरवठ्याच्या अनुषंगाने ज्यावेळेला आपण पाहू त्यावेळेला ही उलट स्थिती दिसेल. म्हणजे काय होईल, त्या ठिकाणी 400 रुपये किंमत असताना
पुरवठा हा 15 नगांचा केला जाईल. 300 रुपये किंमत असताना पुरवठा 12 नगांचा केला जाईल. 200 रुपये किंमत असताना 8 नगांचा पुरवठा किंवा 8 किलोचा पुरवठा केला जाईल. 100 रुपये किलो असताना 3च किलोचा पुरवठा हा ॲपलला केलेला दिसेल. म्हणजेच याच्या उलट असणारी स्थिती ही पुरवठ्याच्या बाजूच्या म्हणजेच दुसऱ्या युनिटमध्ये आपण शिकलेलो आहोत. त्यामुळं डिमांड साईड जशी आहे तशाच पद्धतीने सप्लाय साईड सुद्धा आपल्याला किंवा पुरवठ्याची किंमत पुरवठा निर्धारक घटक हे देखील आपल्याला बघावे लागतील. कारण जास्तीचा नफा कमवणं, जास्तीचा नफा मिळवणं हे पुरवठादाराचं, उद्योजकाचं, उत्पादकाचं हे देखील महत्त्वाचं वैशिष्ट्य असतं. त्यामुळे या उद्योगधंद्याच्या अनुषंगाने, उत्पादकाच्या अनुषंगाने त्याची असणारी स्थिती ही पाहणं अगत्याचं ठरेल. द डिमांड शेड्यूल ऑफ द कन्झ्युमर फॉर ॲपल प्राइस ऑफ ॲपल पर kg इन रुपीज 100, 200, 300, 400 असं म्हटलं. त्याच अनुषंगाने सप्लाय शेड्यूल जर पाहिलं, सप्लाय शेड्यूल ऑफ प्रोडक्शन साईज किंवा उत्पादकाच्या बाजूने जर आपण याचं शेड्यूल पाहिलं तर निश्चितपणे हे उलट अवस्थेमध्ये सेम अशाच पद्धतीचं पुरवठा वेळापत्रक सुद्धा आपल्याला विरोधाभास किंवा त्यातला बदल दिसून येईल आणि समतोल बिंदू जो आहे तो 12 किंवा 8 या ठिकाणी समतोल होईल. म्हणजे याच ठिकाणची मागणी आणि पुरवठा जो आहे तो समतोल अवस्थेला येईल. ब्रेक इव्हन पॉईंट जो आहे तो आपल्याला काढता आलेला दिसेल किंवा काढता येईल. त्यामुळे मागणी वेळापत्रक असेल, मागणीच्या नियमांचा उपयोग दर्शवण्यासाठी आपण काल्पनिक ह्या काय आकृत्या असेल, नियम असेल ते आपण पाहतो. त्याच अनुषंगाने आपल्याला पूर्ण स्पर्धेकडे सुद्धा पाहता येऊ शकते किंवा पूर्ण स्पर्धेची माहिती देखील आपल्याला मिळू शकते. याच मागणीचा नियमाच्या अनुषंगाने ज्या बाबी सांगितलेल्या आहेत किंवा ज्या बाबी महत्त्वाच्या आहेत त्या जर आपण व्यवस्थित लक्षात ठेवल्या तर पूर्ण स्पर्धा जे आपण इंडेक्सच्या किंवा इंडेक्समध्ये आपण जे सांगितलेलं आहे त्या अनुषंगाने परिपूर्ण स्पर्धा, पूर्ण स्पर्धेच्या बाजारातील असणारी स्थिती ही कशा पद्धतीचं असू शकेल, फर्म आणि उद्योगधंदा असेल, उत्पादन असेल, उद्योग संस्था असतील या कशा कार्यान्वित होतील. त्याचबरोबर परिपूर्ण स्पर्धा ज्या आहे त्या परिपूर्ण स्पर्धेच्या बाजारपेठेतली स्थिती ही आपल्याला अनुभवायला मिळेल. किंमत घेणाऱ्या कंपन्यांची स्थिती किंवा जास्ती किंमत आकारणं असेल, प्रॉफिट मिळवण्याच्या अनुषंगाने असेल, या वाढत्या किमतीच्या अनुषंगाने असणारी स्थिती, प्राइस रँकिंग फर्म कॉस्ट किंवा स्ट्रक्चर जे आहे ते कशा पद्धतीने आहे, किती असू शकतो ते त्या ठिकाणी दर्शवलेलं आपल्याला पाहायला मिळू शकतो. त्यामुळे या ब्रेक इव्हन पॉईंटच्याच अनुषंगाने आपण पाहत असताना कोणत्या घटकाला किती मागणी येईल, किंमत घेणाऱ्या किमती किंवा त्या वाढत्या किमती कशा पद्धतीच्या आहेत त्या आपल्याला पाहाव्या लागतील. याच्यामधला जो अल्पकालीन आहे, दीर्घकालीन घटकाचा विचार केला आहे, जो बाजारपेठेची स्थिती सांगितली ती सर्वसाधारण किंवा अल्पकालीन नुकसान जे आहे ते कशा पद्धतीने होऊ शकतं किंवा शॉर्ट रन लॉस जो आहे तो अल्पकालीन नुकसान काही वेळेला त्या उद्योजकाला आपलं उत्पादन या अल्पकालावधीमध्ये वाढवता येत नाही. त्यामुळं अशा वेळेला नुकसान सहन करावं लागतं किंवा या नुकसानाला सामोरं जावं लागतं आणि त्याच वेळेला अल्पकालीन नुकसान किंवा पीसी फर्मची ही अवस्था जी आहे ती दिसून येईल. आउटपुट आहे ते आपल्याला दिसून येईल. लॉंग रन प्राइस अँड आउटपुट ऑफ अ पीसी फर्म्स जे आहे ते आपल्याला दिसून येईल. त्यामुळे शॉर्ट रन प्राइस आणि लॉंग रन प्राइसमध्ये त्या अनुषंगाने पूर्ण स्पर्धा किंवा त्याचा असणारा अल्पकालीन आणि दीर्घकालीन मध्ये विचार आपल्याला करावा लागेल. अल्पकालीन किंमत आणि आउटपुट किंवा अल्पकालीन असामान्य बाजार किंवा त्या अनुषंगाने असणारा अल्पकालीन दीर्घकालीन बाबतीत आउटपुट कसं मिळवता येईल त्या उद्योगधंद्याला, ते उत्पादन संस्थेला त्याच्यावर त्याचा विचार केला जाऊ शकतो किंवा तशा अनुषंगाने त्याची माहिती ही मांडली जाऊ शकते. याच अनुषंगाने शटडाऊन पॉईंट जो आहे म्हणजे कोणत्या अवस्थेत उद्योगधंदा बंद केला जाऊ शकतो किंवा कोणत्या अवस्थेपर्यंत उद्योगधंद्याला वाढवता येऊ शकतो तो पूर्ण स्पर्धेच्या अनुषंगाने आपल्याला यातली माहिती होऊ शकते. स्थिती यात ब्रेक इव्हन पॉईंटच्या अनुषंगाने किंवा पीसीएम फर्मसाठी आणि मार्केटच्या अनुषंगाने त्याचा असणारा पुरवठादार वक्र हा आपल्याला काढता येऊ शकतो. पुरवठा वक्र हा स्थिर किंवा त्या अनुषंगाने वाढती किंमत आहे, घटते खर्च आहे आणि कमी होत जाणारी किंमत हा उद्योगाच्या अनुषंगाने त्याच्यातला भाग विचारात घेऊ शकतो. त्याचबरोबर सप्लाय कर्व फॉर अ पीसी फर्म अँड फॉर पीसी मार्केट
किंवा कॉन्स्टंट इन्क्रीजिंग कॉस्ट अँड डिक्रीजिंग कॉस्ट जो आहे तो विचारात घेतलेला आहे. डिक्रीजिंग कॉस्टमध्ये इंडस्ट्रीज कन्क्लुजन्स ते काढलं जाईल किंवा त्या अनुषंगाने त्याचे जे भाग महत्त्वाचे आहेत त्या अनुषंगाने त्याची माहिती देता येऊ शकते. सप्लाय कर फॉर पी सी फर्म अँड फॉर पी सी मार्केट किंवा त्याचबरोबर कॉन्स्टंट कॉस्ट आणि इन्क्रायझिंग कॉस्ट अँड डिक्रायझिंग कॉस्ट इंडस्ट्रीज जे आहे ते भाग सांगितलं जाईल. पुरवठा वक्र किंवा स्थिर किंमत, वाढती किंमत आणि त्याचे असणारे भाग हे आपल्याला दर्शवलेले आहेत. त्याच्या कन्क्लुजनकडे आपण ज्यावेळेला जातो त्यावेळेला आपल्याला डिक्रीजिंगमधलं डिटेलमध्ये आपण नंतरच्या याच्यामध्ये तर निश्चित पाहणार आहोत. परंतु स्थिर किंमत कशा पद्धतीने होईल, त्याचा सप्लाय कर्व कशा पद्धतीने येईल, हा पी सी फर्म त्याची जे आहे प्राईस कन्झ्युमरच्या अनुषंगाने किंवा पी सी मार्केटचे म्हटले त्या अनुषंगाने किंवा बाजार किंमत ही जी आहे ती कशा पद्धतीने आहे, त्या किमतीत काही बदल होऊ शकतो का, त्या किमतीत कोणत्या स्थितीत कशा पद्धतीची बदललेली अवस्था आपल्याला दिसून येईल ते आपल्याला पाहावं लागेल. या शटडाऊन सिच्युएशनमध्ये किंवा पॉईंटच्या अनुषंगाने ब्रेक इव्हन आउटपुट फॉर पी सी एम फर्म किंवा सप्लाय कर्व जो आहे तो कशा पद्धतीचा आहे ते आपल्याला सप्लाय साईड्स असतील तर कशा पद्धतीने वाढ केलेली आहेत, किती वाढलेल्या आहेत, ही स्थिती कशी होती किंवा कोणत्या अनुकरणातून या अवस्थेकडे आपल्याला जावं लागते ते आपल्याला याच्यात पाहावं लागेल. परंतु पूर्ण स्पर्धा किंवा पूर्ण स्पर्धेतली बाजारपेठ ही नेहमीच असंख्य ग्राहक असतील, असंख्य विक्रेते असतील, म्हणजे मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनपेक्षा परफेक्ट कॉम्पिटिशन ही जास्त फायदेशीर ठरू शकते. उद्योग संस्थेला असेल, ग्राहकाच्या दृष्टीने असेल. परंतु मोनोपॉलिस्टिक कॉम्पिटिशनमध्ये उद्योजकाचाच नफा होईल किंवा त्याला हवी ती किंमत त्या ठिकाणी आकारली जाईल, पुरवठा हवा त्या वेळेला केला जाईल असे आपल्याला स्थिती दिसून येते. परंतु परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये असं दिसून येत नाही. परफेक्ट कॉम्पिटिशनमध्ये याची व्हेरिएबल्स किंवा अल्टरनेट सोल्युशन असते. एखादा उद्योग त्याच्यातून बाजूला निघाला काय आणि एखादा उद्योग वाढला काय त्याचा अर्थव्यवस्थेवरती किंवा त्याचा बाजार यंत्रणेवरती फार परिणाम होत नाही. त्यामुळे त्याची मागणी आणि त्याचा असणारा समतोल स्थितीचा असणारा भाग हा आपल्याला त्या ठिकाणी महत्त्वाचा ठरू शकेल किंवा त्या अनुषंगाने तसा भाव हा दिसून येईल. त्यामुळं त्याची कोणती स्थिती आहे, कशा पद्धतीची अवस्था आहे ते आपल्याला अनुभवायला मिळते किंवा प्रतिस्थापन दर जो आहे तो आपल्याला दर्शवलेला असू शकतो. त्यामुळे मागणी आणि त्याचा असणारा पुरवठादार हा कोणत्या स्थितीत किती बदल करेल हे आपल्याला दर्शवू शकतो. त्यामुळं मक्तेदारी असेल, गव्हर्नमेंटचे फंडिंग असतील किंवा इतर सोयीसुविधा असतील त्याच्यातली लवचिकता कशा पद्धतीने आहे, फ्लेक्झिबिलिटी जर जास्त असेल तर त्याचा फायदा होऊ शकतो. अशा पद्धतीने या ठिकाणी आपण आज थांबूया. धन्यवाद.